नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत बिंदू माधव खिरे. बिंदू माधव खिरे हे LGBT ॲक्टिव्हिस्ट आहेत, म्हणजे लैंगिक अल्पसंख्याकांत काम करतात. समपथिक ट्रस्ट ही त्यांची संघटना गेली 14 वर्ष या विषयावर प्रभावी काम करते आहे. या कामामध्ये त्यांनी मोठा संघर्ष केलेला आहे. मी आज त्यांना विचारणार आहे त्यांच्या या संघर्षाची कहाणी. बिंदू माधव, स्वागत तुमचं या कार्यक्रमात. फार मोठा संघर्ष तुम्ही केलेला आहे आणि तो मला समजून घ्यायचा आहे, कारण तो समाजासाठी महत्त्वाचा आहे. एकूण माणसं समजून घेण्यासाठी सुद्धा खूप त्याचा उपयोग होईल. पण मला पहिला प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे. मी तुमची ओळख करून देताना असं म्हटलं, LGBT कम्युनिटी म्हणजे लैंगिक अल्पसंख्याकांसाठी तुम्ही काम करता. LGBT म्हणजे काय? LGBT समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा लैंगिक अल्पसंख्याक सेक्शुअल मायनॉरिटीजमध्ये सेक्शुॲलिटीचे 3 घटक येतात महत्त्वपूर्ण. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे ज्यांना शरीराने जन्माने पुरुष किंवा स्त्रीपेक्षा वेगळी जननेंद्रिय असतात असे घटक येतात, की जे LGBT याच्यात येत नाहीत. पण I म्हणून जो घटक येतो इंटरसेक्स, म्हणजे काही बाळं अशी जन्माला येतात की ज्यांना जननेंद्रिय काही अंशी पुरुषाची आणि काही अंशी स्त्रीची असतात. हा एक लैंगिक अल्पसंख्याकातला भाग येतो, ज्याला म्हणजे LGBT नसून LGBTI आहे. ठीक आहे, काही इंटरसेक्स ह्याला आपण म्हणतो. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लहानाचं मोठं होताना काही जण अशी असतात मुलं की ज्यांना आपण स्त्री आहोत असं वाटतं. मी मुलगी व्हायला पाहिजे होती आणि मला मुलगी म्हणून जगायचं, म्हणजे मुलींचीच लाईफस्टाईल पूर्णपणे जगायची इच्छा असते, कारण ते स्वतःला स्त्री समजतात म्हणून. आणि यांना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो. म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे शरीर आणि बायोलॉजिकल सेक्स एक आहे, पण जेंडर कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत. तसंच काही मुली असतात की ज्या मुली स्वतःला मुलगा समजतात म्हणून. हा येतो ट्रान्सजेंडरमधला. आणि तिसरा जो येतो घटक तो आहे लैंगिक कल, म्हणजे वयात आल्यावर प्रत्येकाला कोणाबद्दल तरी विशिष्ट लिंगाच्या व्यक्तींबद्दल भावनिक आणि शारीरिक आकर्षण वाटायला लागतं. ह्याला आपण सेक्शुअल ओरिएंटेशन किंवा लैंगिक कल म्हणतो. तर याच्यात जे 2 लैंगिक अल्पसंख्याकमधले येतात ते म्हणजे गे म्हणजे होमोसेक्शुअल, की ज्यांना पुरुषांना फक्त पुरुषांबद्दलच भावनिक आणि लैंगिक आकर्षण जाणवतं. स्त्रियांना फक्त स्त्रियांबद्दलच भावनिक किंवा लैंगिक आकर्षण, ज्यांना आपण लेस्बियन असं म्हणतो. आणि दुसरा येतो जो बायसेक्शुअल उभयलिंगी, की ज्यांना काही स्त्री आणि काही पुरुष यांच्याबद्दल लैंगिक आकर्षण जाणवतं. तर असं LGBTI म्हणजे प्रत्येक अक्षराला एक त्याला काहीतरी शब्द आहे, अर्थ आहे. L म्हणजे लेस्बियन, गे म्हणजे G, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर आणि I म्हणजे इंटरसेक्स. असं LGBTI हा शब्द वापरला जातो. त्यातला I खूप वेळा लोक वापरत नाहीत, कारण इंटरसेक्स या विषयाबद्दल अजूनही फारसं बोललंच जात नाही आणि त्यामुळे खूप वेळा लोक LGBT वापरतात. पण I पण एक महत्त्वाचा घटक LGBTI म्हणजे या सेक्शुअल मायनॉरिटीजमध्ये बसतो. हे तुम्ही खूप चांगलं सांगितलं की LGBT नुसतं नाही, LGBTI सुद्धा आहे. हा I सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही पुस्तकसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. मी त्याकडे नंतर येतो, पण मला अगदी सुरुवातीपासून सुरुवात करायची. तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये तुम्हाला याची कधी जाणीव झाली की आपण वेगळे आहोत, आपण लैंगिक अल्पसंख्याक आहोत? मला वाटतं वयात येताना म्हणजे 7वीत असतानाच्या आसपास मला हे लक्षात यायला लागलं की मला वर्गातलाच एक मुलगा आवडतोय म्हणून, आणि मुलींबद्दल काहीच जाणवायचं नाही. म्हणजे मला मुलींबद्दल काहीच आकर्षण वाटत नव्हतं, अजिबात काहीच नाही. म्हणजे असं त्यावेळी असं असायचं की मला वाटतं डेबोनेर मासिक होतं आणि त्यात काही चित्र अशी सेन्शुअल चित्र यायची आणि मुलं ही चोरून मॅगझिन आणायची. मग वर्गाच्या सुट्टीत आम्ही ती बघायचो आणि मुलं ती आदर्शासारखी बघायची आणि मला जाणायचं की मला काहीच वाटत नाही आहे म्हणून. आणि तेव्हा लक्षात यायला लागलं की हे बोलून दाखवण्याची गोष्ट नाही, ते एक सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणा किंवा काही म्हणा. मी बोलून दाखवायचं नाही की तुम्हाला काय बघता याच्यात म्हणून, पण हे मला जाणवत होतं की नाही, इतरांना आणि माझ्यामध्ये हे काहीतरी वेगळेपण आहे की जे त्यांना जाणवतं आणि मला जाणवत नाही. आणि मला काही भावना ज्या जाणवत आहेत त्या कोणीच मांडताना दिसत नाहीत. आणि तो एक सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणून म्हणा, याच्याबद्दल कधी मी बोललो नाही. पण लक्षात यायला लागलं की इतरांसारखं जे वाटतं ते मला वाटत नाही. प्रॉब्लेम तेव्हा असा होता की आमच्याकडे TV नव्हता, त्या वर्तमानपत्रात किंवा इतरही कुठंच या विषयाबद्दलचं कधी काही आलं नाही. त्यामुळे मला काय वाटतं, याला काय म्हणतात हा शब्दच माहिती नव्हता. वेगळं जाणवतं एवढं फक्त माहिती. म्हणजे नेमकं काय वाटत होतं तुम्हाला?
म्हणजे शारीरिक स्पर्श हवा आहे, म्हणजे स्पर्श म्हणजे नेमका इंटरकोर्स म्हणजे काय हेही कळत नव्हतं. पण जो स्पर्श हवा आहे तो पुरुषाचा हवा आहे, स्त्रीचा नको, एवढंच फक्त जाणवत होतं की सहवास पुरुषाचा हवा आहे, स्त्रीचा नको म्हणून. पण नेमकं मला नाही वाटत किंवा 7वी 8वीत माझ्या मित्रांना सुद्धा नेमकं इंटरकोर्स म्हणजे काय, लैंगिक संबंध म्हणजे नक्की काय हे काही डिटेलमध्ये कळत होतं असं नाही. पण वयात आलो होतो, लैंगिक इच्छा खूप होत्या, एक्झॅक्ट एक्सप्रेशन कसं करायचं माहीत नव्हतं, पण जे काही वाटत होतं ते फक्त पुरुषांबद्दल वाटत होतं असं. पण मग पुढे काय झालं? ही 7वीतली गोष्ट. ही 7वीतली पुढे काय गोष्ट. झालं? कारण असं मनात यायला लागल्यावर माणूस गोंधळतो, माणूस काहीतरी आपण संकटात सापडलोय असं मानतो. तुमचं काय झालं? तुमची अवस्था पुढे काय होती? मला वाटतं पुढची 3-4 वर्ष याचा एवढा त्रास झाला नाही, कारण कुठंतरी असं का कोणाला माहिती असं वाटत राहिलं की हे बदले किंवा हे तात्पुरतं असेल, हळूहळू वाटायला लागेल. त्यामुळे त्याचं दडपण तेव्हा खरं तर एवढं जाणवलं नाही. पण मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला असताना जेव्हा ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी लावली तेव्हा तिथं आपण हे लोकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही कम्प्युटर इंजिनियर आहात. हां, म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं तेव्हा इंजिनिअरिंगच्या वेळी म्हणजे पुस्तकं खरं तर इंजिनिअरिंगची वाचावी किंवा इंग्लिश वाचावी म्हणून मी BSc लावली. पण तिथली जेव्हा मी मेडिकल पुस्तकं केलं तेव्हा मला जाणवायला लागलं की हे मला कोणाला विचारता येत नाही आहे, कोणासमोर व्यक्त करता येत नाही. पण नेमकं हे काय आहे? तेव्हा मी जिथं सायकॅट्रीची पुस्तकं जेव्हा वाचायला लागलो तेव्हा मला इथं सगळीकडं डिसऑर्डर, ॲबनॉर्मॅलिटी ह्या म्हणजे ॲबनॉर्मल सायकोलॉजीच्या पुस्तकात माझी वर्णनं यायला लागली. आणि तेव्हा मला डिप्रेशन आलं की आपण वाईट आहोत, आपण चुकीने वागतो आहोत. घरच्यांना कळलं तर घरच्यांना खूप त्रास होईल, मित्रांना कळलं तर ते मला सोडून देतील. आणि दॅट रिअली चेंज माय लाईफ. म्हणजे माझा अभ्यासातून तुम्हाला वैफल्यच आलं, डिप्रेशन आलं, पूर्णपणे आलं, म्हणजे आत्महत्येचे विचार यायला. पण डिप्रेशन याचं कारण काय होतं? कारण तुम्ही सायकोलॉजीची पुस्तकं वाचत होतात. हो, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असणार की अशी काही माणसं असतात ज्यांच्या जाणीवा वेगळ्या आहेत, तरी डिप्रेशन का आलं? कारण ह्या जाणीवा वेगळ्या आहेत आणि ह्या चुकीच्या आहेत आणि सगळीकडं ह्यांना बदलायला काय प्रयत्न केले पाहिजेत अशा तऱ्हेचं वर्णनं होती. म्हणजे त्याच्यात शॉक थेरपी होती किंवा अशी बरीच काही हे वर्णनं होती. आणि आय वॉज टेरिफाईड. म्हणजे हे काहीतरी विकृत आहे, वाईट आहे, चुकीचं आहे आणि 4 लोकांसारखं नाही आहे. आणि आय वॉन्टेड टू बी लाईक एव्हरीवन एल्स. म्हणजे 4 लोकांसारखाच मी असलो पाहिजे. तुम्हाला पुरुष म्हणून जगायचं होतं. पुरुष म्हणून म्हणजे समाजमान्य समाजमान्य पुरुष म्हणून जगायचं होतं, पण मनातून तुम्ही तसे नव्हतं. हे साल कुठचं होतं? हे दिस वुड बी अराउंड 1986, 85-86 जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला होता. म्हणजे तुम्ही साधारणपणे 17-18 वर्षाचे होता. 18-1 वर्षाचा असेल तेव्हा. त्यात दुसरा एक भाग म्हणून की काही पुस्तकं तिथं वाचली, त्यात धार्मिक दृष्ट्या सुद्धा हे पाप आहे म्हणून लिहिलं होतं. आणि माझ्या घरचं धार्मिक बॅकग्राऊंड खूप आहे, म्हणजे होतं रादर. आणि त्यामुळे तुमचं कुटुंब सगळं धार्मिक होतं. आणि त्याच्यामुळे सुद्धा हे धर्माच्या दृष्टीने सुद्धा अमान्य आहे, कारण याच्याबद्दल घरी कधी चर्चा होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे मी पापी पण आहे असं तुम्हाला वाटतं? हो, हां. त्यामुळे ह्या सगळ्याच ह्याचा गिल्ट कॉम्प्लेक्स खूप वाढला. माझं अभ्यासातनं पूर्ण लक्ष उडालं आणि 3rd इयरला वर्षाला काहीतरी 10 का 11 सब्जेक्ट्स होते. मला वाटतं एक विषय सोडून मी सगळ्यात नापास झालो. 1 वर्ष वाया गेलं. आणि आईवडिलांना कळेनात की नेमकं काय प्रॉब्लेम आहे, कारण मी तसा रिलेटिव्हली हुशार होतो. म्हणजे कधी विषय राहिलेत, नापास झालोय असं तर प्रश्नच नव्हता. आणि सडनली हा एवढं कसं होईल, 1-2 विषय राहतील, 2-3 विषय राहतील, ह्याने एक वर्षभर आईवडिलांनी विचारलं ना. आईवडिलांनी अरे काय प्रॉब्लेम काय आहे तुझा, तू अभ्यास का करत म्हणजे अभ्यास करत नाहीस, म्हणजे क्लास लावलेत, कॉलेज आहे, म्हणजे तुला काही अडचण असेल तर तू बोल, पण एवढं सगळं करून तुझा एकच विषय सुटतो आणि बाकी सगळे राहतात, म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे तुला काही व्यसन लागलंय का? म्हणजे त्यांना वाटलं की जुगारात मी कुठं व्यसन लागलंय का दारू प्यायचं कुठं व्यसन लागलंय का, म्हणजे काय आहे की जे मला परावृत्त करताय अभ्यासातनं. आणि मला म्हणलं नाही हे कोणतंही व्यसन नाही म्हणून. पण नेमका मुद्दा मी काहीच सांगू शकत नव्हतं. का तुम्हाला असं का वाटलं नाही हे सांगावं, की माझ्या मनात काही वेगळं येत आहे, माझ्या मनात वेगळे विचार येत आहेत, मी इतर पुरुषांसारखा नाही आहे, हे सांगावं असं का वाटलं नाही? का हिंमत झाली नाही? त्याचं उत्तर नाही मला देता येते. मला माहीत नाही की ते कल्चरल बॅकग्राऊंड होतं म्हणून का आपण आहोत ते चुकीचे आहोत आणि आपली चूक लपवायची ही जनरली जी पहिली बेसिक प्रायमल इन्स्टिंक्ट असतो. मूळ असं वाटत होतं आपलं चुकतंय, आपण चुकतोय. हो, 100% होतं की आपलं काहीतरी चूक. ज्या अर्थी सगळं जग मेडिकल तेच सांगतंय, धर्म तेच सांगतोय, संस्कृती तेच सांगते, त्या अर्थी ऑब्व्हियसली आपण चुकत असलो पाहिजे. कारण मला एकही उदाहरण
माझ्यासारखं दुसरं कोणी आहे हे समोरच नव्हतं, कारण तेव्हा मीडियामध्ये हे यायचंच नाही. आता मीडियामधनं हेच मी विचारतोय, म्हणून मी ते साल विचारलं की 85-86 साल होतं, जग खूप पुढे गेलं होतं. अमेरिकेमध्ये अशा प्रकारची LGBT चळवळसुद्धा त्या काळात सुरू झाली होती. भारतीय मीडिया काहीही लिहित नव्हता, भारतीय पुस्तकात काहीही येत नव्हतं. काहीही येत नव्हतं. म्हणजे मला BCL मधनं मला होमोसेक्शुअल हा शब्द, तेव्हा गेई शब्द वापरत नव्हते मेडिकलमध्ये, याच्यात होमोसेक्शुअल म्हणूनच. आणि मी होमोसेक्शुअल आहे आणि ही डिसऑर्डर आहे हेच मी पहिल्यांदा वाचलं. सगळ्या मेडिकल जर्नलमध्ये असं होत होतं की डिसऑर्डर आहे. एकही अपवाद मला आठवत नाही की एक तरी मत वेगळं आहे की दिस इज अ नॉर्मल पार्ट ऑफ सेक्शुअलिटी, डिफरंट बट नॉर्मल, असं एकही विधान मी वाचलं नाही. त्यामुळे शंकेलाही जागा नव्हती. त्यामुळे खूप मनामध्ये त्यामुळे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालं. इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आणि सेल्फ हेट, आपला द्वेष वाटायला लागतो. आणि जनरली ह्या जे माझ्या कम्युनिटीचे आहेत यांना बिफोर कमिंग टू टर्म्स हा स्वतःबद्दलचा द्वेष की आपण वाईट आहोत, घाण आहोत, आणि त्यामुळे एक सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी होते की आपली लायकी नाही, आई वडील आपल्यावर प्रेम करतायत ही आपली लायकी नाही, आपल्याला चांगलं शिक्षण मिळेल किंवा करिअर मिळेल, आपले कलागुण विकसित करायची आपली लायकी नाही, आपल्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि आपलं वाटोळं व्हावं, अशा तऱ्हेची डिस्ट्रक्टिव्ह मेंटॅलिटी होती. आणि इनफॅक्ट म्हणून खूप गे मुलांना तरुणपणी सुद्धा दारूचं, ड्रग्सचं ॲडिक्शन लागतं. याला एक कारण हे नक्कीच आहे. आणि मी असंही पाहिलं, हे बरोबर आहे की अशा मुलांना मनामध्ये वैफल्याचे विचार येऊन दारूचं किंवा ड्रग्सचं व्यसन लागतं. अनेक मुलं आत्महत्येचा प्रयत्न करतात. तुमच्या मनात असं कधी आलं? हो, मी एकदा आमच्या बिल्डिंगवर जाऊन मी उडी टाकू का इथपर्यंत मी एकदा गेलेलो आहे. सुदैवाने मला ते धाडस झालं नाही, म्हणून ती चांगली गोष्ट आहे म्हणून. पण हे अनेक वेळा मला समोर आलेलं आहे. आणि जेव्हा मी काम सुरुवात केलं तेव्हा मला आठवतं आहे की मी काम सुरुवात केल्यावर 1-1.5 वर्ष झालं असेल, माझ्याकडं येणारा एक 22 वर्षाच्या मुलाने फास लावून आत्महत्या केली. तो एका सायकॅट्रिस्टचा पण कन्सल्ट करत होता. नंतर आम्ही आणि ते सायकॅट्रिस्ट पण याच्यावर बोललो. पण दॅट वॉज द फर्स्ट, माझ्या क्लायंटनी आत्महत्या केलेला तो पहिला प्रसंग. आणि तो म्हणजे तुमच्या ट्रस्टचं काम सुरू माझं काम सुरू केल्यानंतर. पण हे म्हणजे अशी अनेक उदाहरणं माझ्या समोर आलेली आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य संपवलंय. बोलता येत नाही, सांगता येत नाही. लोकांना आत्महत्या का केली हे कळत नाही. कोणी असं लिहून ठेवत नाही. इनफॅक्ट ते लपवायचं असतं म्हणूनच ते जग सोडतात की हे आईवडिलांनाही कळायला नको, इतरांनाही कळायला नको. पण दॅट इज अ ट्रॅजेडी. मला हे विचारायचं आहे, मग अशी अवस्था होती, बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई वडिलांशी बोलू शकत नाही, समाजात सांगू शकत नाही, आत्महत्येपर्यंत तुम्ही पोचला होता. यातून बाहेर कसे आलात? ॲक्च्युली इंजिनिअरिंग झाल्यावर मी 2-3 ठिकाणी नोकऱ्या केल्या. आणि नंतर माझे सगळेच मित्र तेव्हा IT जस्ट भरात आली होती, त्यामुळे अमेरिकेला इंजिनियर्सची, कॉम्प्युटर इंजिनियर्सची गरज होती. त्यामुळे मला H1B विजावर मी तिकडं नोकरी मिळवली. आणि मग मी US ला गेलो. तेव्हाही मी कम्फर्टेबल स्वतःच्या सेक्शुअलिटीबद्दल अजिबात नव्हतो. तिथं एकतर कल्चरल बॅकग्राऊंड जरी त्यांचं लिबरल असलं तरी इंडियन माणूस जेव्हा पहिल्यांदा तिथं जातो तेव्हा ते सगळं जगच वेगळं असतं. ती सगळी संस्कृती वेगळी असते. एकतर त्यांचा ॲक्सेंटसुद्धा कळायला वेळ लागतो. त्यामुळे आपण राहणं, तिथं नोकरीत सेटल होणं ह्याच्यातच 5-6 महिने जातात. त्यामुळे लगेच त्यांच्या कल्चरशी मिसळून हे होत नाही. आणि तो स्टिग्मा म्हणजे एक दरी असते मोठी की एक त्यांचं वेस्टर्न कल्चर आणि आपलं कल्चर, त्यामुळे लगेच त्यांच्याशी सरमिसळ करून किंवा त्या विचारांशी जुळून घेणं अवघड असतं. आणि मला असं वाटत राहिलं की नाही, मला शक्य नाही आहे की गे म्हणून किंवा समलिंगी म्हणून जगणं म्हणून. आणि तेव्हा जवळपास माझ्या सगळ्या मित्रांची लग्न व्हायला लागली होती. आणि मग मी ठरवलं की नाही, मलाही असंच दुटप्पी आयुष्य जगलं पाहिजे की बाहेर कोणाला न सांगता आपण स्ट्रेट आहोत असं दाखवून, स्ट्रेट म्हणजे भिन्नलिंगी आहोत असं दाखवून. आणि मग माझं लग्न झालं. अमेरिकेत असताना? हां, अमेरिकेत असताना. म्हणजे मी सुट्टीसाठी मधून भारतात आला होता, पुण्यामध्ये आला होता, तो काळ तिथं. हां, तर पहिला. आणि मग ते टिकलं नाही फॉर ऑब्वियस रिझन्स. आणि मग तो घटस्फोट झाला. आणि घटस्फोट झाल्यावर त्याचा खूप घरच्यांनाही त्रास झाला, कारण घरच्या अत्यंत सनातनी बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे खिरे घराण्यात घटस्फोटीत असं कोणी नाही, ही मी पहिला, हे सगळ्याचं दडपण घरच्यांना खूप आलं. त्याचा खूप त्रासही झाला.
आणि त्याच्यानंतर मग यू एसला परत मी गेल्यानंतर यू एसला त्रिकोण म्हणून एक ग्रुप आहे, त्रिकोण. हां त्रिकोण म्हणून, की जो इंडियन लोक जी गे मुलं जी हे सोडून इंडिया सोडून कायमची यू एसमध्ये सेटल झाली आहेत अशाने तो सुरू केलेला. त्या काळात की जेव्हा अशोक आणि अरविंद म्हणून दोघं जण होते की जे आय आय टी बॅकग्राऊंडचे होते, की ज्यांना त्या काळात इथं राहणं शक्य नाही ॲज अ गे कपल म्हणून, तर त्यांनी तिकडं जाऊन तो सुरू केलेला आणि तिथं सगळी इंडियन मुलं यायची. तर त्यांना मग मी कॉन्टॅक्ट केला की म्हणलं असं असं आहे पण मला कोणाला सांगता येत नाही आहे, तर मला कोणाशी तरी बोलायचं आहे म्हणून. आणि मग त्यांची दर महिन्याला एक मीटिंग, सपोर्ट ग्रुप मीटिंग व्हायची. तर त्या सपोर्ट ग्रुप मीटिंगला मी धाडस करून कसं बसं गेलो आणि आय वॉज व्हेरी टेरिफाईड. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या घरी मीटिंग व्हायची. इतकी भीती वाटत होती की कोण ओळखेल, कोण बघेल, लोकांना माझी आयडेंटिटी पहिल्यांदा आयुष्यात कळणार आहे म्हणून. आणि एवढी भीती वाटत होती की जाऊ का, शेवटच्या सेकंदापर्यंत वाटत होतं की नको जायला म्हणून. पण शेवटी ते धाडस सुदैवाने झालं माझ्याकडनं. आणि नंतर लिटरली मग मात्र चमत्कार झाल्यासारखं झालं की माझ्यासारखी 5-7 मुलं तिथं मराठी बोलणारी भेटली की मोकळेपणाने बोलता आलं. आणि आपलं चूक आहे, वाईट आहे किंवा ही सगळे निगेटिव्ह ज्या धारणा होत्या ह्या लिटरली पहिल्या 2-3 बैठकीत पूर्णपणे गेल्या. कल्पनेच्या बाहेरच होतं आणि आपल्याला चौकटीतनंच काय विचार करायची सवय झाल्यामुळे हा काय प्रकार आहे हा जनरली सर्वांच्या मनात ज्यांना माहिती नाही हा पहिल्यांदा प्रश्न वाटतो की हे असं कसं काय असू शकतं आणि हा काय प्रकार आहे. डावरा जो मुलगा किंवा मुलगी असतो लहानपणी त्याला पहिल्यांदा आई वडील सांगतात नाही नाही उजव्या हातानं लिही, हो असं आहे थोडंसं. अगदी अगदी की डावऱ्या माणसाला स्वीकारणं, मग तो नाहीच लिहित तेव्हा स्वीकारलं जातं. करतात अगदी रट्टे मारून का होईना पहिल्यांदा ते त्याला मारतील पण तू आधी उजव्या हातानं लिहायचा प्रयत्न कर. हां. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला स्वतःला माहिती होतं की आपण असे आहोत, गे आहोत, आणि तरी तुम्ही लग्न का केलं? म्हणजे कुटुंबाच्या दबावामुळे, सामाजिक दबावामुळे? नाही, आई वडिलांचं तेव्हा काही घाई नव्हती खरं तर लग्न करायची. मला वाटतं की मी स्ट्रेट आहे, 4 लोकांसारखा आहे हे मला सगळ्यांना दाखवून देण्याची सामाजिक दबाव म्हणा किंवा मनातला न्यूनगंड म्हणा ही खूप प्रखर्षाने गरज होती. म्हणून ती चूक घडली. आता ह्या चुकीत मी त्या मुलीची फसवणूक केली हे मला मान्य केलंच पाहिजे. त्याच्याबद्दल आजही मला वाटतं की ती मोठी चूक होती आणि ती नव्हती करायला पाहिजे. पण ती घडली, म्हणजे ती घडली. आणि कार्याचा माझा उद्देश एक महत्त्वाचा होता की, आणि त्याचा क्लेश खूप झाला, म्हणजे मलाही झाला, घरच्यांनाही झाला, त्या मुलीलाही ऑब्व्हियसली तिच्या त्या मुलीला सांगितलं तुम्ही? नाही, तिला माहित नव्हतं. घटस्फोट झाल्यावर तरी माहित नव्हतं आणि होईपर्यंत काही सांगितलं कोणाला. कोणाला घरच्यांनाही माहित नव्हतं. बरोबर आहे, ती तुमची खंत आहे. पण मला हे विचारायचं आहे की असं जे तुमच्या हातून घडलं हे समाजामध्ये अनेक लोक करत असतील, स्वतः गे असतील किंवा स्वतः बायसेक्शुअल असतील. तुम्हाला असं वाटतं की बायसेक्शुअल जी माणसं असतात त्यांनी आपलं एक गोष्ट, एक अंग लपवलं तरी त्यांची लग्न यशस्वी होऊ शकतात? खूप बायसेक्शुअल लोकांची लग्न यशस्वी, आता प्रॉब्लेम होतात. आता यशस्वी याचा अर्थ खूप सब्जेक्टिव्ह आहे. यशस्वी म्हणजे त्या अर्थाने नेहमी टिकतात म्हणतोय. हो हो, टिकतात. म्हणजे आपण गे आहोत, आपण लेस्बियन आहोत हे लपवलं तर लग्न टिकू शकतं. तरी काही जणांची नाही, गे असाल तर काही जणांचीच टिकतात, पण बायसेक्शुअल असतात तर बऱ्याच जणांची. म्हणजे आपल्या समाजात एक झाकण्याची प्रवृत्ती आहे. हां, झाकून ठेवलं तर लग्न संस्कार टिकू शकते. म्हणजे खूप आई वडिलांचा जेव्हा मुलं सांगतात आणि आई वडील येतात मुलाला घेऊन की माझा मुलगा समलिंगी आहे, लग्न करत नाहीये, काय ते तुम्ही सांगा त्याला, की तर आई वडील त्यांच्याशी काउन्सिलिंग करताना ही स्टेज येते की ठीक आहे, मी मान्य केलं की तो समलिंगी आहे म्हणून, असू दे, आमचं काही म्हणणं नाही, त्यांनी त्याच्यापाशी ते ठेवावं, पण लग्न करा. पण त्यांनी एका मुलीशी लग्न केलं पाहिजे, त्याला एखादं मूल झालं पाहिजे, आम्हाला आजी आजोबाच बनायचं हे त्याचं कर्तव्य म्हणून तरी त्यांनी ते केलंच पाहिजे. तर दडपण समाजाचं भरपूर असतं. पण त्यामुळे म्हणजे आपल्या सोयीचं तोपर्यंत कोणाचाही बळी द्यायला अशी अनेक कुटुंब असतील अजूनही. हो, म्हणजे इतक्या कोंडमाऱ्यामध्ये हा समाज जगतोय. हो, अगदी. केवळ आपल्या सेक्शुअल जाणीवा ओपन न केल्यामुळे, न सांगितल्यामुळे, झाकून ठेवल्यामुळे असं घडतं. आणि हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे की हे फक्त मुलांबद्दलच खूप वेळा बोललं जातं की गे मुलं. लेस्बियन मुलींचा प्रश्न अजूनही मोठा होतो, कारण लेस्बियन कन्सेप्ट एक वेळ मुलं
काय करायचं ते करू देत. पण मुलींचं अजून प्रश्न होतो, कारण जनरली मुलांपेक्षा तुलनेत शिक्षण कमी, त्यांना बाहेरच्या नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटीज कमी, त्याच्यामुळे तिचं लग्न नाही लावलं तर ती स्वतःच्या बाहेर उभंच राहू शकणार नाही. म्हणजे तिचं लग्न लावलं की आमचं ओझं संपलं, ही धारणा खूप जणांची असल्यामुळे लेस्बियन मुलींची लग्न लवकरात लवकर लावणं हे तर घरच्यांना अजूनच जास्ती दडपण असतं. त्यामुळे लेस्बियन अशा मुली काय करतात? बहुतेकांची लग्न होतात. हो, कारण हाच परत प्रॉब्लेम येतो की मुलांना वेळ आली तर मुलं आऊट होतात. म्हणजे घरच्यांना सांगतात, घरच्यांची भांडण झालं तर चला घरच्यांनी हाकलून दिलं समजा, किंवा आबोला धरला तरी काहीतरी शिकलेले असतात, मिळवत असतात, एखादी खोली कुठंतरी जाऊन राहता येईल, मित्राकडे राहता येईल, वेगळं राहू शकतो. मुलींना काही तो बाहेर त्याच कोंडमाऱ्यातनं बाहेर पडायला संधी जवळपास नसते. म्हणजे खेडेगावातलं सोडा, अगदी मुंबईसारख्या शहरात सुद्धा अक्षरशः मोजक्या मुली आहेत की ज्या सुद्धा आज तुम्हाला जर मीडियावर लेस्बियन मुलींचा शो करायचा ठरवला की त्यांनी त्यांचे विचार मांडावेत तर तुम्हाला 4 मुली मिळणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कारण मुलींच्या बाबतीत शहरात सुद्धा मुलं, निदान गे मुलं अनेक शहरात जेवढी विजिबल आहेत त्याच्या 1% सुद्धा मुलींना तेवढी विजिबिलिटी आणि त्यांचे प्रश्न समोर आलेले नाही आहेत. पुढे जाऊया. तुम्ही त्रिकोणबद्दल सांगत होतात की पुन्हा त्रिकोणचं काम तुम्ही सुरू केलं, अमेरिकेत गेलात, घटस्फोट झाला आणि त्रिकोणमध्ये अधिकाधिक तुम्ही गुंतत गेलात. काय झालं पुढे? त्रिकोणचं एक क्वार्टरली मॅगझिन निघतं त्रिकोण म्हणून. तर मग हळूहळू मला इंटरेस्ट वाढायला लागला काम करायचा, म्हणजे त्यांच्या तिथं. आणि मग मी त्यांना ते मॅगझिन पब्लिश करायला मदत करायला लागलो. मग असिस्टंट पब्लिशर झालो आणि मग 4थ्या वर्षी मी US असताना मी पब्लिशर झालो त्याचा. आणि त्या काळात मराठी मॅगझिन आहे? नाही, इंग्लिश मॅगझिन. पण तोपर्यंत माझी कम्फर्ट लेवल एवढी वाढली की मग तिथल्या सॅन फ्रान्सिस्को प्राईड परेड, सॅन होजे प्राईड परेड, त्रिकोणचं काम करणं, इव्हेंट्सला जाणं, की मी ठरवलं की मला हे इंडियात असं काम सुरू करायचं. आणि तेव्हा मी ग्रीन कार्डला फाईल केलं होतं. कारण तेव्हा असं वाटत होतं सुरुवातीला की मला इंडियात राहून गे म्हणून ओपनली राहता येणार नाही, आपण USलाच राहू म्हणून. पण मग तेव्हा ठरवलं की नाही, मला ते इथं येऊन करायचं. मग मी ते ग्रीन कार्ड कॅन्सल करायला लावलं. आणि मग तिकडून तेव्हा इन्फॉर्मिक्स कॉर्पोरेशनला मी कामाला होतो मेनलो पार्कला. तर त्यांची एक ब्रांच इथं सिप्सला होती, अंधेरीला. तर मी माझी ट्रान्सफर करून घेतली इथं आणि त्यांना म्हटलं की मला कायमचं इंडियाला आता परत जायचं म्हणून. आणि मग 2000च्या सुरुवातीला आय केम बॅक टू इंडिया फॉर गुड. आल्याबरोबर पहिल्या आठवड्यातच घरच्यांना सांगितलं की म्हटलं हे असं आहे. 2000 साली? हो. आणि हे सांगणार तर होतोच, पण ह्याला अजून एक कारण होतं. घरचे म्हणले की पहिलं लग्न जाऊ दे, नाही जमलं तर नाही जमलं, आता आपण तुझं दुसरं लग्न करू. पण सुदैवाने मला USचं एक्सपोजर असल्यामुळे मी सांगितलं की नाही, हे मला आणि मी करणार नाही, आणि ह्याचं कारण हे आहे. मग असं स्पष्ट बसून स्पष्ट प्रतिक्रिया होती? आणि प्रतिक्रिया बहिणीला सांगितलं तर बहिणीला नीटचं ते कळलंच नाही असं मला वाटतं. म्हणजे ती होला हो करत होती, पण त्याचा नक्की अर्थ काय हे कितपत तिला कळलं मला जरा शंका आहे. आईला सांगितलं तेव्हा आईला कळलं आणि शी वॉज व्हेरी शॉक. म्हणजे ती पूर्णपणे धक्का बसला तिला. वडिलांनाही ऑब्वियसली पूर्ण धक्का बसला. आणि वडील खूप धार्मिक बॅकग्राऊंडचा असल्यामुळे हे पाप आहे आणि हे मागच्या जन्मीचं पाप आहे माझ्या वाटेला आलेलं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. आईला वाटलं की मी अमेरिकेत राहिल्यामुळे आणि माझं पहिलं लग्न टिकलं नाही, त्याच्यामुळे कदाचित मला हे असं कोणाच्या तरी संगत लागली असेल, असा तिचा समज झाला. मग त्याच्यानंतर तिला पण तिचा कोंडमारा असा होता की तिला कोणाशी बोलता येईना, कोणाला सांगता येईना. आणि मग ती घरचे धार्मिक असल्यामुळे या साधूकडं जा, त्याला कुठल्या तरी ज्योतिषाकडं जा, असं ती करायला लागली ती. आणि मग शेवटी आणि मग ह्याच्यावरनं सारखी भांडणं व्हायला लागली घरी. म्हणजे मी इथं सिप्सला कामाला होतो आणि मी शनिवार रविवारी विकेंडला घरी जायचो. आणि मग ती सारखी भांडणं व्हायला लागल्यामुळे मी एक दिवस तिला म्हणलं की तुम्हाला पटत नसेल तर मी दुसरीकडं नोकरी सोडतो, हा विषय संपू. तुम्हाला जर इथं घरी राहणं मी अडचणीचं येणार असेल तर ती म्हणली की नाही, तसं करू नको, काही मतभेद असले तरी तू घर सोडू नको. म्हणून आम्ही घरी राहिलो. पण मग तिला म्हटलं की ह्याला जर आपल्याला हा विषय संपवायचा असेल तर कुठल्या तरी सायकॅट्रिस्टकडे जाऊ. मग मी तिला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो आणि मग त्यांनी तिला समजून सांगितलं की याच्यात काही विकृती किंवा आजार नाही आहे. काही जणं डावखरे असतात, काही जणं उजव्या हाताने लिहितात, एवढाच हा फरक आहे. काही जणांना संत्री आवडतात, काही जणांना मोसंबी आवडतात. एकाची आवड सगळ्यांची तीच असली पाहिजे असं नाही आहे.
तर तेव्हा तिला खूप राग आला सायकॅट्रिस्टचा की हा माणूस असं काय बोलतो म्हणून. पण नंतर मग ती जरा शांतपणे विचार करायला लागली आणि एकदा तिला त्यांनी तो रस्ता बंद केला की नाही हा बदलणार नाही, तुम्ही कितीही आटापिटा करा त्याचा. तेव्हा तो मार्ग पूर्णपणे, आता सगळे मार्ग बंद झाले, तेव्हा मग की नाही मग आता आहे ह्या परिस्थितीला सामोरिक कसं जायचं. आणि मला वाटतं तिथं ॲक्सेप्टन्स स्वीकारायचा प्रवास तिचा सुरू झाला. आणि मग ती त्याच्यावर वाचन करायला लागली, मला विचारायला लागली की हे वाचायला दे, ते वाचायला दे. वाचन केलं आणि देन अँड नाव शी माझा सगळ्यात मोठा आधार तुमची आईच बनले. हो. पुढे जायच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्ही बहिणीला सांगितलं, हो. आई वडिलांना सांगितलं, बहिणीला काही समजलं नाही. मला हेच विचारायचं आहे, कारण तुमची बहीण ही या समाजातली आहे, या समाजाचं प्रतिनिधित्व करते. हो. काय समजलं नाही? पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण वाटू शकतं हे समजलं नाही, बाईला बाईबद्दल आकर्षण वाटू समजलं नाही, की स्त्री पुरुष यांनाच एकमेकाचं आकर्षण वाटलं पाहिजे ही तिच्या मनात कल्पना होती, त्यामुळे ह्या कल्पना स्वीकारणं तिला समजलं नाही. मला वाटतं तिसरा जो मुद्दा आहे की सगळीकडं आजूबाजूला आपण अशीच जोडपी पाहिलेली आहे. 2 पुरुषाचं जोडपं कारण 2 स्त्रियांचं जोडपं आपण कधी पाहिलेलंच नाही. त्यामुळे अशी शक्यता असते, ही पॉसिबिलिटी आहे, ही कल्पनेच्या बाहेरच होतं. आणि आपल्याला चौकटीतनंच काय विचार करायची सवय झाल्यामुळे हा काय प्रकार आहे हा जनरली सर्वांच्या मनात ज्यांना माहिती नाही हा पहिल्यांदा प्रश्न वाटतो की हे असं कसं काय असू शकतं आणि हा काय प्रकार आहे. हा जनरली सर्व सामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. पण मला वाटतं की जशी आजूबाजूला अशी जोडपी दिसायला लागतील, म्हणजे असं खूप वेळा होतं की माझ्या गे मित्रांनी पण सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना ते आउट होतात आणि मग त्यांची लहान लहान मुलं असतात आणि मग त्यांना बॉयफ्रेंड म्हणून कार्यात, लग्न कार्यात किंवा इतर याच्यात इंट्रोड्यूस केलं जातं. तर लहान मुलं चटकीने स्वीकारतात की तिथं तोपर्यंत त्यांच्या त्या प्रतिमा अशा सगळ्या सेट झालेल्या नसतात त्या. पण मोठ्या लोकांना जसं वय वाढत जातं तसं ह्या पॉसिबिलिटी स्वीकारायला जास्ती जड जातं. हे थोडंसं असं आहे का, मगाशी तुम्ही म्हणालात की डावरा जो मुलगा किंवा मुलगी असतो लहानपणी त्याला पहिल्यांदा आई वडील सांगतात नाही नाही उजव्या हातानं लिही, हो. असं आहे थोडंसं. अगदी अगदी की डावऱ्या माणसाला स्वीकारणं, मग तो नाहीच लिहित तेव्हा स्वीकारतात. अगदी रट्टे मारून का होईना पहिल्यांदा ते त्याला मारतील, तू आधी उजव्या हातानं लिहायचा प्रयत्न कर. हा तर ते अगदी इतकं सोपं आहे. पण ते लैंगिकतेशी जोडलेलं असल्यामुळे ते खूप आपण कॉम्प्लिकेटेड करून टाकलेलं आहे. जाहीरपणे सांगण्याचं महत्त्व काय आहे? तुम्हाला का वाटलं आपण हे बोललं पाहिजे, आपण गे आहोत हे समाजाला सांगितलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, मी जे भोगलंय ते माझ्यासारख्या इतर तरुण, म्हणजे तेव्हा आताच्या ज्या तरुण पिढी आहेत त्यांना भोगायला लागू नये, माझं एक प्रामाणिक मत आहे. कारण मला कल्पना आहे की जर मी गच्चीवर जाऊन आत्महत्या करायचा विचार करू शकतो तर अनेक जण आहेत की ते या टप्प्यापर्यंत गेलेले आहेत. पुढे जाऊया. तुम्ही म्हणालात आई तुमची आधार झाली, मग पुढे काय झालं? आणि मग तेव्हा मी आईला म्हणलं की मला असं काम सुरू करायचं आहे. तेव्हा मी मुंबईची नोकरी सोडून पुण्याची नोकरी घेतली होती. सिप्सला कामाला असताना हमसफर मला जाता यायचं सांताक्रूजला. आणि अशोकला मी भेटलो, म्हटलं अशोक असं असं आहे आणि मला पुण्यात काम करायचं आहे म्हणून. तर अशोकला सुरुवातीला फार त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. याला काय जमेल का, हा फॉरेन रिटर्न आहे, याला फील्डवर उतरून काम करता येईल का, हा त्याला सुरुवातीला शंका होती. पण सपोर्ट पूर्णपणे हमसफरनी, अशोकनी आणि विवेकराज आनंद. अशोकला मी 85 सालपासून ओळखतो आणि माझ्या मते, म्हणजे तुम्ही ते खरं आहे की खोटं आहे सांगा, तो भारतातला, कारण तो फ्री प्रेसमध्ये नोकरीला होता, पत्रकार होता, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. आणि माझ्या मते तो भारतातला पहिला गे ॲक्टिव्हिस्ट आहे. अशोक, त्याची मी ग्रेट बेटमध्ये मुलाखत घेतली होती आणि त्यांनी हे सगळं भारतात सुरू केलं. हो, अशोक हे आमच्या सर्वांची अम्मा, आम्ही लाडात म्हणतो तिला, आणि आदर, अम्मा, मदर, आमची आई. आणि ही इज द फर्स्ट इंडियन गे ॲक्टिव्हिस्ट. म्हणजे ही स्थिती होती की त्यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा सरकार त्याला विचारायचं की आहेत कुठं गे लोक, ही आपल्या भारतातली कन्सेप्टच नाही आहे, ही पाश्चात्य कन्सेप्ट आहे, हे मग तर 4 लोकांचं समज आहे असं नाही आहे, तर आपल्या सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीही धारणा हीच होती. आणि जेव्हा HIV झपाट्याने प्रसार व्हायला लागलं तेव्हा लोकांचे डोळे उघडायला लागले, जेव्हा तो ओरडून सांगायला लागला की हे बघा, हे तुम्ही डोळे मिटून बसलेले आहात आणि तुमच्यासमोर काय चाललं दिसत नाही, हे महागात जाईल म्हणून. तेव्हा कुठंतरी सरकारला जाग आली. त्यामुळे अशोकचं काम आमच्यासाठी सर्वांसाठी मोठी प्रेरणा. नाही, अशोक राव कवींनी एवढं मोठं काम केलं आणि एवढं सहन केलंय की मला माहिती
माहिती आहे, अशोक रावकवी आणि मराठीतले एक सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर हे दोघंही फ्री प्रेसमध्ये नोकरीला होते आणि अशोक गे असल्यामुळे शिरीष कणेकर त्याला चिडवायचे, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा त्यावेळेला अशोकनी ते काय अपमानास्पद म्हणून घेतलं नाही आणि आपलं काम चालू ठेवलं. म्हणजे मी हे अशासाठी सांगतोय, मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण मराठी साहित्यिकांची दृष्टी काय होती यावरून कळतं. बरोबर आहे. आणि बहुतेक जे काही ह्या विषयावरचं मराठी साहित्यात लिहिलं गेलेलं आहे हे खूप होमोफोबिकच आहे. यातली बहुतेक कॉन्टेक्स्ट जे आहेत, ही पात्र कशी विकृत आहेत किंवा लहान मुलांना नादी लावणारी आहेत, अशा तऱ्हेचीच पात्र बहुतेक वेळा एक तर फार दिसत नाही, आणि जिथं दिसतात तिथं ते धक्कादायक किंवा सनसनाटी काहीतरी अशा रीतीनेच आहेत. पेपरमध्ये पूर्वीचे लेख आलेले सुद्धा जर आपण पाहिलेत, विशेषतः मराठी वर्तमानपत्रात, तर हे बहुतेक वेळा सगळे निगेटिव्ह एकतर्फी दृष्टिकोन असलेलेच आहेत. तुम्ही म्हणालात की तुम्ही हे काम सुरू केलं आणि अशोकने तुम्हाला मदत केली, मग पुढे काय झालं? अशोक म्हणजे मुद्दा असा झाला की अशोकला जेव्हा सांगितलं की मला काम सुरू करायचं आहे, तर अशोक म्हटला जी काही मदत लागेल ती मी देईन. आम्हाला ट्रस्ट उभा करायला पुण्यात ट्रस्टीज मिळेनात. कारण ज्या आमच्या टर्म्स होत्या की उघडपणे तुम्ही आऊट असलं पाहिजे, समलिंगी असलं पाहिजे. म्हणजे मला कम्युनिटी बेस्डच ऑर्गनायझेशन पाहिजे होती. अच्छा, ट्रस्टी जे आहेत ते समलिंगी असलेच पाहिजेत, समलिंगी किंवा तृतीयपंथी असले पाहिजेत. भिन्नलिंगी लोकांनी समलिंगी लोकांसाठी काम करावं, पण आमचं म्हणणं होतं की समलिंगी लोकांनीच समलिंगी लोकांसाठी पहिल्यांदा काम करावं. आणि तुम्ही आऊट असला, छुपे असता कामा नाही. त्यामुळे कोणी याला तयार नव्हतं. शेवटी अशोक म्हणला, अरे किती दिवस चालले तुझं सुरू करायचं, कर ना कामाला लाग. म्हणलं अशोक अशी अडचण आहे. तेव्हा मग हमसफरशीच निगडीत असलेले नितीन कराणी म्हणून होते की जे बॉम्बे दोस्त मॅगझिन तेव्हा पब्लिश करायचे, आणि अभिजित आहेर म्हणून हमसफरमध्येच ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून कामाला होता. तर अशोक म्हणलं, त्यांच्याशी बोलला, ते तयार झाले. आणि मग 2 मुंबईचे आणि मी पुण्याचा असे 3 ट्रस्टी म्हणून आम्ही पुण्याची संस्था सुरू केली. तेव्हा घरी प्रॉब्लेम सुरुवातीला असे आले की आई म्हणली होती की जोपर्यंत माझी धाकट्या बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत तुझी लैंगिकता जग जाहीर करू नको, कारण नाहीतर तिच्या लग्नाला लग्न होणार नाही. बरोबर. आणि आय हॅड ॲग्रीड टू इट. म्हणजे मी सांगितलं होतं की मी तुमची अडचण समजू शकतो. तिचं लग्न झाल्यानंतर मग मी जाहीर करायला लागलो. तरी घरच्यांचा विरोध होता की आम्हाला सांगितलं ना, बा झालं, तुझं काही लग्न लावत नाही. पण हे काही गावभर सांगण्याची काही गोष्ट आहे का? जाहीरपणे सांगण्याचं महत्त्व काय आहे? तुम्हाला का वाटलं आपण हे बोललं पाहिजे, आपण गे आहोत हे समाजाला सांगितलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, मी जे भोगलंय ते माझ्यासारख्या इतर तरुण, म्हणजे तेव्हा आताच्या ज्या तरुण पिढी आहेत त्यांना भोगायला लागू नये, हे माझं एक प्रामाणिक मत आहे. कारण मला कल्पना आहे की जर मी गच्चीवर जाऊन आत्महत्या करायचा विचार करू शकतो, तर अनेक जण आहेत की ते या टप्प्यापर्यंत गेलेले आहेत. दुसरी गोष्ट, जी मी फसवणूक केली लग्न करून, आज अनेक जण करतायत. पण यातल्या इतर 2-4 जणांनी जरी तसं केलं नाही, प्रामाणिकपणे स्वतःला स्वीकारलं, तर दुसऱ्याचं आयुष्याचं वाटोळं होणार नाही. 2. तिसरी गोष्ट ही की मला हा गे लोक पण खूप वेळा प्रश्न विचारतात की ठीक आहे, आम्ही सगळ्यांना कशाला सांगायला पाहिजे? तर जो आऊट होतो हा, म्हणजे सगळ्यांना सांगतो, तो तुम्हाला सांगेल की ते जे दडपण हलकं होतं आणि मोकळेपणाने मी कोण आहे न लाजता न घाबरता आणि प्रांजळपणे दडपण हलकं होतं म्हणजे 24 तास कसं होतं, प्रत्येक माणूस भेटला की आपण कोण आहे, अगदी बसमध्ये जरी शेजारी एसटीमध्ये जरी बसलो असलो, पहिल्या 4 प्रश्नात कुठले आहात, लग्न झालं का, मुलं किती आहेत का, कुठं नोकरी करता, कुठं राहता. आणि प्रत्येकाला खोटं सांगत राहणं. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जरी कामाला असला तरी बाबा HR पहिल्यांदा विचारतो की बाबा तुझं वय 28 आहे, अजून तुझं लग्न का नाही झालं, किंवा कधी करणार आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक, हे मॅरेज प्रेशर इतकं असतं की सातत्याने खोटी कारणं सांगत बसणं, इच्छा नसताना खोटेपणा, हे दुटप्पी आयुष्य, म्हणजे लिटरली 2 पर्सनॅलिटीज ठेवणं, की जगासमोर एक स्ट्रेट पर्सनॅलिटी आणि प्रायव्हेट बेडरूममध्ये गेल्यावर एक वेगळी पर्सनॅलिटी, हे जगणं असह्य होतं. म्हणजे इट इज मेंटली एक्स्ट्रीमली स्ट्रेसफुल. असं म्हणतात की सत्य बोलणं सगळ्यात सोपं आहे, आणि सत्य बोलणं ही मुक्ती आहे. ती मुक्ती आहे, त्याच्यामध्ये भोगावी लागते, त्याचा त्रास भोगावा लागतो. त्या सत्य काटेरी असू शकतं, कडू असू शकतं, हे बरोबर आहे, पण ती मुक्ती मिळाली. हो, ती खूप महत्त्वाची ठरते. म्हणजे तुम्हाला जर व्यक्तिगत विकास जर करायचा असेल तर बिंग ऑनेस्ट विथ युअर सेल्फ इज द फर्स्ट प्रिन्सिपल. ते बाळगावंच लागतं. पण हे असं सांगितल्यामुळे घर तुटलं नाही तुटलं. वेळ लागला समजून घ्यायला, पण समजून घेणार नाही किंवा घेतलं नाही असं नाही. वडिलांना हे पटत नाही आजही, पण आजही आम्ही एकत्र घरात राहतो. वडिलांची माझा ह्याच्यावर संवाद अजूनही एकत्र राहतो. वडिलांची माझा ह्याच्यावर संवाद होत नाही.
पण नातं तुटलेलं नाही आहे. माझ्या आधाराला ते असतात, त्यांच्या आधाराला मी असतो. पण तो सुद्धा टप्पा यायला वेळ लागला. म्हणजे त्यांना ते स्वीकारून, त्यांना ते नातेवाईकांना काय सांगायचं, शेजारचे काय म्हणतील. पण जेव्हा ते पार्टनरचा रिव्ह्यू सकाळमध्ये आला तेव्हा ते सगळ्यांनाच कळलं, पार्टनर आहे तुमच्या पुस्तकाचा. आणि पण मग लोकांची काय प्रतिक्रिया होती? नातेवाईक, मित्र, समाज? यात मित्र अनेक जण, बहुतेक जण सोडून गेले. म्हणजे त्यांनी कॉन्टॅक्ट करणं बंद केलं. 2-4 जवळचे होते कॉलेजचे, तेवढेच राहिले, पण बहुतेक जण सोडून गेले. नातेवाईकांच्या बाबतीत असं झालं की नातेवाईकांना एकदा कळलं पासनं ते या विषयावर बोलणंच बंद झालं. म्हणजे ते आजही कसं काय चाललंय, काम ठीक चाललंय ना, किंवा HIV हल्ली जरा खूप वाढलाय ना, किंवा अशा तऱ्हेचे जरा न्यूट्रल विधानं करतात, पण विषयाला कधीही हात घालत नाहीत. आणि तसंच ते राहिलेलं आहे. म्हणजे एक दिवस आपण या विषयावर बोलू असं नाही. भारत सरकार स्वतःला आधुनिक म्हणतं, पण अजून 377 जे कलम आहे त्याचा फेरविचार करायला तयार नाही आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दुर्दैवाची गोष्ट आहे की सरकार एकीकडं जगभर जाऊन मेक इन इंडिया आणि लोकांनी इथं यावं, परदेशांनी इथं गुंतवणूक करावी हे सगळं बोलतं, पण मानवाधिकारांच्या बाबतीत व्हेन इट कम्स टू ह्युमन राईट्स हे सरकार खूप मागं आहे. समपती ट्रस्टचं काम सुरू झालं आणि तुम्ही सांगत होतात की तुम्ही सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग घ्यायला लागला. मला हे विचारायचं आहे, सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग घ्यायला लागलात हे जसं तुम्ही बोललात, हे इतकं सोपं नाही आहे. मुळामध्ये मीटिंगला माणसं येणं, त्यांना हिंमत देणं, ही प्रक्रिया कशी घडली? ही अवघड होती, कारण सपोर्ट ग्रुपला 3, 4, 2 अशीच माणसं यायची. 10चा आकडा मला आठवतच नाही की पहिल्या वर्षात मी पाहिलाय म्हणून. पण सुदैवाने तेव्हा अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे तेव्हा मला वेळ मोकळा होता, मी नोकरी सोडून दिली होती. ह्या मीटिंग महिन्यातनं एखादी व्हायची, एखादा मुलगा भेटायला यायचा, त्याला काय काउन्सिलिंग करायला लागेल तेवढं, पण अदरवाईज काम नव्हतं. आणि त्याचा मला फायदा झाला की ते 1 वर्ष मी अभ्यास करण्यात घालवला या विषयावर. मी अशोकला सांगितलं, अशोक आणि विवेकराज आनंद त्यांचे CEO, त्यांचे जेव्हा पिअर एज्युकेटरचे ट्रेनिंग व्हायचे, त्यांच्याकडं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा HIV इंटरव्हेन्शनचा प्रोजेक्ट होता. तर फील्डवर कसं काम करायचं, म्हणजे आपल्या कम्युनिटीच्या लोकांना कसं ओळखायचं, कॉन्डम कुठं कसे वाटायचे, साईट्स कुठले असतात, कसं काम होतं, हे करण्यासाठी इथं त्यांचं ट्रेनिंगला ते मला पुण्यावरून जाण्याचा खर्च करून, राहायची सोय करून त्यांनी मला शिकवलं. पुण्यामध्ये डॉक्टर भूषण शुक्ल म्हणून सायकॅट्रिस्ट आहेत, त्यांनी मला सेक्शुॲलिटीवरचं सगळं ट्रेनिंग दिलं. डॉक्टर आनंद साठे आणि डॉक्टर शांता साठे सेक्स एज्युकेशनमध्ये त्यांचं मोठं नाव आहे, तर त्यांनी मला मुलांना सेक्स एज्युकेशन कसं द्यायचं हे शिकवलं. कारण मला हे लक्षात आलं सपोर्ट ग्रुपमध्ये की सेक्शुॲलिटी सोडा, यांना बेसिक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपासून सगळं शिकवायला लागणार, यांना काहीच माहीत नाही आहे. आणि हे वर्षभर मी यांच्याकडनं सगळं ट्रेनिंग घेतलं. आणि त्यामुळे जेव्हा काम खऱ्या अर्थी सुरू झालं तोपर्यंत मी तयार झालो होतो आणि मग मी हेल्पलाईन सुरू केली आणि त्या हेल्पलाईनला चांगला प्रतिसाद यायला लागला. चांगला म्हणजे भरपूर कॉल्स यायला लागले, लोक जास्ती भेटायला लागले. म्हणजे सपोर्ट ग्रुपला जरी 2-4 येत असले तरी मला आठवतंय की एका वर्षात 1000च्या वर कॉल मला आले हेल्पलाईनच्या ह्याच्यावर. म्हणजे LGBT कम्युनिटी किती मोठी आहे हे यावरून दिसतंय. मोठी. आणि ती त्याच्यानंतर लगेच दिसून आलं की नेमकं त्यावेळी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने ठरवलं की इंडियामध्ये HIV काम करायचं. तर पुण्यात काम करायचं का नाही हे त्यांना ठरवायचं होतं, म्हणून त्यांनी सर्वे करायचा ठरवला की पुण्यात समलिंगी संबंध ठेवणारे किती आहेत, HIV बद्दल किती माहिती आहे काय म्हणून. आणि तेव्हा आम्ही जे प्रपोजल दिलं होतं ते ॲक्सेप्ट झालं आणि तो सर्वे करायचा प्रकल्प आम्हाला मिळाला. तो 2004-05ची गोष्ट आहे ती. आणि त्या प्रकल्पावरनं आम्ही अंदाजे 3500ची पॉप्युलेशन 3300च्या आसपासची पॉप्युलेशन तेव्हा आम्ही 2004 साली की हे एवढे तर 100% आहेतच. आणि अशा रीतीने मग HIV इंटरव्हेन्शनच्या कामाला पुणे आणि पिंपरी चिंचवडला एक ऑफिस आणि पुण्यातलं एक, असे 2 प्रकल्प आम्ही पुण्यात सुरू केले. तिथं खरं ट्रस्टच्या कामाचं म्हणजे 25-30 लोकांचा स्टाफ ते पूर्ण सेटअप इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हा 2007-08च्या साली उभं राहिलं. पण मला सांगा काय अनुभव आहे या सगळ्या कामाचा? कारण मी बघितलं तुम्ही पुस्तकं काढली आहेत, ती खूप वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं आहेत, या कामामध्ये उपयोगी असतील अशी आहेत. पुस्तकं काढावीत, लोकांमध्ये जावं, भाषणं द्यावीत, फिल्म्स कराव्यात, कशा पद्धतीने हे काम गेलं आणि काय अनुभव आहे? HIVच्या बाबतीत महाराष्ट्र ह्या पहिल्यांदा पाथफाइंडरचं आणि ते गेल्यानंतर 2012ला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प आम्ही चालवले.
माझं स्पष्ट सांगायचं तर मत आहे की हे प्रकल्प यशस्वीरित्या जरी चालवले असले तरी मी समाधानी नाही. त्याचं कारण असं आहे की हे प्रकल्प करताना जाणवलं की खूप वेळा अपवाद आहेत नाही असं नाही, पण फंडिंग एजन्सीला खरंच या कम्युनिटीबद्दल कितपत कळवळा आहे याच्याबद्दल मला खरंच असं का वाटतंय? बहुतेक फंडिंग एजन्सीज ज्या HIV आणि विशेषतः या समाजाबरोबर काम करतात त्या या समाजांवर एकतर दयामाया करत असल्यासारखं तरी काम करतात, किंवा हे कर्तव्य आता आम्हाला दिलेत फंड्स आहेत, कोणाला तरी 4 संस्थांना द्यायचे आहेत आणि हे करायचे आहेत, आकडेवारी म्हणजे क्वांटिटी क्वालिटीला काही किंमत न देणाऱ्या बहुतेक अपवाद आहेत, नाही असं नाही, पण बहुतांशी फंडिंग एजन्सीजचा हा प्रॉब्लेम आहे. आणि इनफॅक्ट म्हणूनच आता मी फंडिंग एजन्सीच्या दारात जनरली अपवाद असला तर शिवाय जात नाही. दुसरा प्रॉब्लेम असा आहे की कम्युनिटीची साथ मिळत नाही, हा दुसरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ज्याप्रमाणे कम्युनिटीने सपोर्ट करायला पाहिजे तो मिळत नाही. म्हणजे होमोफोबिक जी पॉप्युलेशन असते त्यांच्याशी लढावं लागतंच, पण हे दोन पण पैलू तेवढेच मोठे लढायचे असतात. म्हणजे LGBT कम्युनिटी काय ओपनली बाहेर यायला तयार नाही, साथ मिळत नाही. म्हणजे साथ मिळत नाही म्हणजे एक तर काही जणांमध्ये खूप नफरत असते आणि त्यामुळे जेलसी असते, त्यामुळेही साथ मिळत नाही. दुसरी गोष्ट असते की खूप जण जी लग्न करतात ते इतर मुलांना सांगतात की अरे लग्न करून सगळं ठीक होतं, तूही अशी फसवणूक कर, इट इज ओके, आणि हे असं दुहेरी आयुष्य जगता येतं, याच्या नादी नको लागू, असं सांगणारी खूप मंडळी असते. आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा ही सवय लागलेली आहे की आपल्या अधिकारांसाठी दुसऱ्या कोणीतरी पैसे दिले पाहिजे. मी खिशातला रुपये वर्षाकाठी का नाही काढून देऊ शकत? जर माझी चळवळ आहे, माझे अधिकार आहेत, ठीक आहे, कदाचित मला माझ्या आयुष्यात मिळणार नाहीत, पुढे मिळतील म्हणून. तर ही जी स्वतःच्या पायावर आपण जी चळवळीची ओनरशिप घेतली पाहिजे ना, ही जाण अजूनही नाही आहे. पण मग तरीसुद्धा 2013 साली तुम्ही पुण्यातला पहिला LGBT मोर्चा काढलात, हे कसं काय? मला वाटतं की मी ही पुस्तकं लिहायला एकतर लागलो, कारण मराठीत पुस्तकं नव्हती तेव्हा. मी पार्टनर म्हणून एक नॉवेला लिहिलं, म्हणजे वयात येताना लघु कादंबरी लिहिली. 4 पुस्तकं अशी लिहिली की आत्मकथा लिहिल्या, तृतीयपंथीयांनी लिहिलेल्या आत्मकथांचं संकलन केलं, समलिंगी मुलामुलींच्या कथांचं आत्मसंकलन केलं, समलिंगी मुलामुलींच्या पालकांच्या कथांचं आत्मसंकलन केलं, इंटरसेक्सवर एक पुस्तक लिहिलं, मानवी लैंगिकतेचे सगळे पैलू असलेलं एक पुस्तक लिहिलं, हेल्पलाईन कशी चालवायची, कारण मला त्याचा सेक्शुॲलिटीवरची त्याचा मला चांगला अनुभव आहे, त्याचं पुस्तक लिहिलं. अशी पुस्तकं मी लिहिली, कारण आणि ती मराठीत लिहिली, कारण मराठीत नव्हती, माझ्याकडे येणारे मराठी वाचायला मागायचे आणि मराठीत द्यायला काही नव्हतं म्हणून. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की हे पुरेसं नाही आहे, अजून ते पब्लिकली समोर लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कदाचित मुंबईत हजारो लोक जशी प्राईड वॉकला येतात तशी येणार नाहीत, 5-25च येतील, पण येऊ देत, पण ते दरवर्षी सुरू केलं पाहिजे. म्हणून 2011 साली मी ते 2011 साली सुरू केलं आणि तेव्हापासून ते आम्ही दरवर्षी करतोय. म्हणजे तेव्हा 91 लोक आली होती, मागच्या याला जवळपास 500 लोक आली होती. 90 पासून सुरू केलं, 2011ला 5 वर्षांनी 500 आलेली. आता हे 6वं मोस्ट प्रॉब्ली ऑगस्टमध्ये होईल. सो तर हे व्हिज्युअल म्हणजे लोकांना दिसलं पाहिजे ते, म्हणजे फक्त LGBT कम्युनिटी पुरतं मर्यादित नाही राहायला पाहिजे, कारण आता व्याप पण वाढलेला आहे. तेव्हा कॉर्पोरेट्स हा विषय काढत नव्हते, आता कॉर्पोरेट्स हा विषय कॉर्पोरेटसमोर आम्ही मत मांडतो, त्यांच्याकडे जाऊन जे तयार असतात त्यांना या विषयावरची माहिती देतो. LGBT इन्क्लुझिव्हिटी त्यांच्या HR पॉलिसीजमध्ये का असली पाहिजेत याच्यावर आमचं बोलणं असतं, आणि ती जर व्हिजिबिलिटी नसेल तर ते शक्य नसतं. त्यामुळे नाटकं लिहिणं असू दे, फिल्म काढणं असू देत, पुस्तकं लिहिणं असू देत, प्राईड वॉक करणं असू देत, हा सगळा लोकांपर्यंत पोचायचे मीडियाशी बोलणं असू देत. म्हणजे जिथं जिथं सपोर्ट स्ट्रक्चर्स LGBT कम्युनिटीला लागतील, काउन्सिलिंगचं लागू शकतं, सायकॅट्रीचं लागू शकतो, कोणी ब्लॅकमेल करत असेल तर पोलिसांचं लागू शकतं, मीडियामध्ये बरोबर इमेज म्हणजे प्रॉपर फॅक्ट्स यावे त्याच्यासाठी हे जे मेन पैलू आहेत, हे सगळे आम्ही त्या स्टेक होल्डर्स बरोबर जेवढं शक्य तेवढं काम. काय रिस्पॉन्स आहे, अनुभव काय, विशेषतः पोलिसांबरोबर, मीडियाबरोबर, सरकारी अधिकाऱ्यांबरोबर? मी म्हणेन की आमच्या अपेक्षेपेक्षा या सर्वांचा रिस्पॉन्स चांगला आहे. आणि हे मला आश्चर्य एवढ्यासाठी वाटतं की जेव्हा मी कामाला सुरुवात केली तेव्हा तो खूप वाईट होता. म्हणजे मला आठवतं मी एका सरकारी अधिकाऱ्याकडे जेव्हा मी HIV कॉन्डोम डिस्ट्रीब्युशनसाठी गेलं तर ती वागणूक इतकी अपमानास्पद असायची की काय तुम्ही लोक, बरं तुम्ही असे आहात का, मग मिशा कशाला ठेवल्यात तुम्ही,
मग तुम्ही कसा सेक्स करता, अच्छा मला सांगा बरं तुम्हाला कसं संभोग करायला आवडतं, हे असे डायरेक्टली की जो माणूस कोणीही कुठल्याही याच्यात विचारणार नाही, प्रोफेशन म्हणजे मेडिकल डॉक्टरसुद्धा जो विचारणार नाही, हे अशा तऱ्हेचे प्रश्न हिणकसपणे विचारले गेलेले आहेत. पण त्या टप्प्यापासून आज आम्ही जेव्हा करतो तेव्हा यातले काही लोक, तरी सगळे मी म्हणणारच नाही, पण काही लोक आहेत की जे आपणहून म्हणतात की हे अवघड काम आहे पण हे महत्त्वाचं काम आहे, तुम्हाला काय मदत लागेल ती आम्ही करायला तयार होतो. म्हणजे लोक प्रतिसाद अधिकाधिक देतात. अधिक म्हणजे मी अशासाठी विचारतोय, सरकारी अधिकारी पोलीस 2004 साली या विषयावर मी पहिला टेलिव्हिजन प्रोग्राम केला होता झी TV वर. त्यावेळेला तिथे जे LGBT लोक आले होते त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पोलीस टॉर्चर करतात, स्टेशनवर पब्लिक ठिकाणी पोलीस टॉर्चर करतात, पोलीस आमच्याकडून पैसे वसूल करतात. आत्ता काय परिस्थिती आहे? काही अंशी आजही आहे, ती काही गेली आहे किंवा बदलली पोलीस छळ करतात अजून? सगळे जण नाही, मी म्हणून म्हणलं की ते सरसकट विधान करणं बरोबर होणार नाही. म्हणजे काही जण आहेत की ज्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे, म्हणजे ACP भानुप्रताप बर्गे साहेब आहेत की जेव्हा ते सोशल सिक्युरिटीला होते आणि मिरन बोरवणकर तेव्हा पोलीस कमिशनर होत्या, तेव्हा त्यांनी ठरवलं की दर 3 महिन्यांनी विविध NGOची मीटिंग पुण्यातल्या घ्यायची आणि तुम्हाला पोलिसांकडनं काय प्रॉब्लेम्स आहेत ते समोरासमोर कमिशनरांसमोरच बोलायचे. म्हणून त्याचा एवढा फायदा व्हायला लागला की असा प्रॉब्लेम येतो आहे हे, किंवा याला ब्लॅकमेल होतं आहे, या मुलाला कुठं घेऊन जायचं. आणि बर्गे साहेबांच्या पुढाकारामुळे मग शेवटी असं झालं की ते म्हणले की तुम्ही एक प्रोग्राम असा आयोजित करा की मीच तुमच्या कम्युनिटीशी डायरेक्टली येऊन बोलतो. म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स आणि जी भीती आहे की पोलिसांकडे गेलं की प्रॉब्लेम येईल, निदान वरिष्ठ अधिकारी तरी बदलले वरिष्ठ आणि खूप चांगला रिस्पॉन्स देतात. वरतूनच आलं, कदाचित ते खालून वरती खाली तेवढा इफेक्ट होत नाही, पण ते वरतूनच आलं. आणि मग एक प्रोग्राम आम्ही असा घेतला की कम्युनिटीला बोलवलं, साहेब आले, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, आता तुमचे प्रश्न मला सांगा, सर असं झालं तर काय करायचं, ठीक आहे याचं हे असं करायचं, वाटलं तर माझा नंबर लिहून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर इथं फोन करा, मी बघीन की तुम्हाला मदत मिळेल. तर यांनी तो कॉन्फिडन्स वाढायला लागला. त्यामुळे मग त्याच्यानंतर त्यांनी पुढचा टप्पा असा घेतला की ते म्हणले की आपण सगळ्या पोलीस स्टेशनसाठी एक वर्कशॉप घेऊ आणि सगळ्या पोलीस स्टेशनचा एक प्रतिनिधी बोलवून पुणे कमिशनर ऑफिसमध्ये त्यांनी LGBTवर एक संवाद आयोजित केला. आणि मग सांगितलं, मग काही त्यातले सिनियर इन्स्पेक्टर जे इन्चार्ज होते पोलीस स्टेशनचे ते आमच्याकडे आले, म्हणले की हे नुसतं इथपर होता कामा नाही, तुम्ही हे असे पोलीस स्टेशन्समध्ये पण येऊन कर्मचाऱ्यांबरोबर घ्या. आणि मग आम्ही एक पोलीस स्टेशनकडे जायला लागलो. आम्ही आत्तापर्यंत 17-18 पोलीस स्टेशन पुण्यातली कव्हर केलेली आहेत की तिथं जाऊन त्यांच्या रोलकॉलच्या वेळी पोलिसांबरोबर संवाद करतो. आणि यात काही अनुभव चांगले येतात, काही वाईट येतात. म्हणजे सगळे एकदम बदललंय असं मी अजिबात म्हणणार नाही, पण हळूहळू लोक बदलतात. पण डेफिनेट 100% मी म्हणेन की लोक बदलत आहेत. आणि जे पोलीस म्हणजे साथ देत नाहीत किंवा त्रासच देतात ही जी प्रतिमा होती याच्याशी मी 100% सहमत नाही आहे. यातले 20% लोक नक्की असे आहेत की जे आम्हाला कायम सपोर्ट करत आले. आम्हाला प्राईड वॉकला कधीही पोलिसांची अडचण किंवा कोण परमिशन देईल का द्यायची कधीही अडचण आली नाही. सपोर्ट चांगला राहिलेला आहे. मला पोलिसांकडून कायद्याकडे जायचं आहे. परिस्थिती बदलते हळूहळू का होईना, बरोबर आहे, गेल्या 20 वर्षात खूप बदलली आहे. कायदा कलम 377 अजूनही भारत सरकार त्या अर्थाने, म्हणजे अनेक देशांमध्ये कायदा जो समलैंगिकांच्या बाजूनी असायला हवा, समलैंगिकांचा संवेदनशीलपणे विचार करणारा असायला हवा, तो झाला आहे. पण भारत सरकार स्वतःला आधुनिक म्हणतं, पण अजून 377 जे कलम आहे त्याचा फेरविचार करायला तयार नाही आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? दुर्दैवाची गोष्ट आहे की सरकार एकीकडं जगभर जाऊन मेक इन इंडिया आणि लोकांनी इथं येऊन इथं यावं, परदेशांनी इथं गुंतवणूक करावी हे सगळं बोलतोय, पण मानवाधिकारांच्या बाबतीत वेन इट कम्स टू ह्युमन राईट्स हे सरकार खूप मागं आहे. आणि त्यांची ह्या बाबतीत हे म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचं असेल, तुलनात्मक फरक आहे. कारण आधीचं सरकार बरं होतं? नाही, मी असं म्हणेन की जेव्हा आम्ही ह्या निकालाच्या आसपास जेव्हा मागच्या निवडणुका झाल्या तेव्हा निदान आप असू देत, काँग्रेस असू देत, असे काही पक्ष आहेत की ज्यांनी निदान मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं की हे बदललं पाहिजे म्हणून. तुमचं असं म्हणणं आहे आत्ताचं जे सरकार आहे ते या बाबतीत 2 पावलं मागे? नक्कीच. मग पुढे कसं जायचं बघताय? त्यामुळे आता प्रॉब्लेम असा आहे की आता राजकीय पक्षांना विचारलं तर ते म्हणणार ते कोर्टात पडून आहे तर कोर्टाचा निकाल लागू दे. त्यामुळे पार्लिमेंटमधनं हे कलम जाईल ही शक्यता 0 आहे. त्यामुळे आता आशा आहे ती क्युरेटिव्ह पेटिशनवर आहे. तिथं जर आम्ही हारलो तर मग मात्र खूप मोठा प्रवास परत असणार आहे. पुढचा हा जो प्रवास आहे कसा बघता येतो तुम्ही?
पुढचा प्रवास मेडिकली प्रगती ही झालेली आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर इंडियन सायकॅट्रिक सोसायटी आणि वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशन या दोघांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे की हा आजार किंवा विकृती नाही आहे आणि 377 कलम हे बदललं पाहिजे. अशा तऱ्हेचं लेखी हे आहेत की जे आता कोर्टात जेव्हा सुनावणी होईल तेव्हा आम्ही ते मांडू. त्यामुळे मेडिकली प्रगती नक्की आहे. 377चा आपण हे लोकांना जरा पुन्हा सांगूया की समलैंगिकता हा आजार नाही, ही विकृती नाही, या फक्त वेगळ्या जाणीवा आहेत. या वेगळ्या जाणीवा आहेत आणि हे आता मेडिकली पण मानलं जातं आणि इंडियाची असोसिएशन आहे, सायकॅट्रिक सोसायटी आहे, ती स्पष्टपणे सांगते आणि लेखी दिलेलं आहे. म्हणजे असं नाही की तोंडी सांगितलेलं म्हणून. वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशनने तेच सांगितलेलं आहे. 377चा लढा आता तो कसा प्रवास होईल हे खरंच मला सांगता येत नाही. पण हे मला नक्की जाणवतं की दिल्लीचं जजमेंट म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट झाल्यावर लोक थोडी निराश झाली होती आणि थोडीशी आमची चळवळ मागं पडली होती की अरे म्हणजे अपेक्षाच नव्हती की असा निकाल लागेल म्हणून. पण आता परत दिसतंय की 377 असो नसो लोकांचं आऊट होणं म्हणजे लोकांना सांगणं वाढतंय, जास्ती धीटपणे लोक समोर येत आहेत. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की आता 377 बदल होत नाही तोपर्यंत आता हा रेट कमी होतोय का, पण तसं होत नाहीये. लोक निर्धास्तपणे सांगतायत. कॉर्पोरेट्स पण ह्या बाबतीत जास्ती लक्ष घालतायत, जास्ती LGBT विशेषतः मल्टीनॅशनल्स आहेत त्यात जास्ती हट्ट करतायत की LGBT इन्क्लुझिव्हिटी असली पाहिजेत. कारण अनेक अमेरिकन गेम माणसं पण इथं कामाला येतात, आपली लोक तिथं जातात. त्यामुळे नॉन डिस्क्रिमिनेटरी लॉज असणं म्हणजे भेदभाव नसलेले होऊ नये यासाठी कायदे आणणं हे ऑलरेडी यायला लागलेले आहेत. म्हणजे कोर्टाच्या विविध जजमेंट्समध्ये तृतीयपंथांचा जो निकाल लागला नालसा वर्सेस युनियन ऑफ इंडिया तर ते ऑलरेडी यायला लागलेत किंवा इंटरसेक्सचा जो जॅकलिन मेरी वर्सेस स्टेट ऑफ मद्रासचा निकाल आहे तर याच्यातनं हे ऑलरेडी बदल दिसायला लागलेले आहेत. पण याचा पुढचा काळ वैद्यकीय जसा HIV प्रभाव कमी होतोय तसं मेडिकल फोकस थोडा कमी होईल असं वाटतंय. पण कायदेशीर कायदा आणि त्याची अंमलबजावणी नुसती कागदोपत्री न राहता इथं फोकस पुढची 10 वर्ष नक्की राहील असं मला वाटतंय. बिंदू माधव, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही फार मोठं काम करताय. महाराष्ट्रात सुधारकांची परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये तुमचं काम हे निश्चितपणे बसेल. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एक मोठं ऐतिहासिक काम महाराष्ट्रात केलं आहे जसं अशोक राव कवींनी भारतात केलं आहे. थँक्यू. थँक्यू सर.